नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्य सरकारनं महिलांच्या सक्षमीकरणासाठी लक्ष्मी मुक्ती योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत पतीच्या नावावरती असलेल्या जमिनीवरती पत्नीचं नाव सातबाऱ्यावरती नोंदवता येणार आहे। या योजनेची सुरुवात 2025 जुलैपासून सुरू करण्यात आली आहे। राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागात ही योजना लागू करण्यात आली आहे। तसेच यासाठी कुठलंही शुल्क हे आकारलं जात नाहीये। या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना जमिनीमध्ये समान आणि सहमालकीचा हक्क मिळवून देणं हा आहे। या योजनेमुळे जमीन केवळ पतीच्या नावावर न राहता पत्नीच्या नावावर देखील नोंदवली जाते। सातबाऱ्यावरती पत्नीचं नाव असल्यामुळे महिलांना थेट सरकारी योजना, कर्ज सुविधा आणि अनुदानाचा लाभ मिळेल। यामुळे शेतकरी महिलांचा आत्मविश्वास वाढेल आणि कुटुंबातील आर्थिक निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग हा सुनिश्चित होईल आणि भविष्यातील सुरक्षिततेसाठी त्यांना एक भक्कम आधार मिळेल। तर या योजनेचे काही महत्त्वाचे फायदे आहेत। यामध्ये पतीच्या जमिनीवरती पत्नीचं नाव हे सातबाऱ्यामध्ये नोंदवलं जाईल। त्यानंतर जमीन दोघांची मिळून राहील, त्यामुळे महिलेलाही तितकाच अधिकार मिळेल। महिलेचं नाव हे जमीन कागदावरती असल्याने शेतकरी महिलांना थेट सरकारी योजना किंवा कर्ज योजनेचा लाभ मिळणार आहे। जमीन नावावरती असल्याने शेती, कर्ज, अनुदान याबाबत निर्णय घेताना महिलांचा सहभाग त्यामध्ये महत्त्वाचा असणार आहे। पती नसल्यास देखील जमिनीवरचा हक्क हा पत्नीचा कायम राहणार आहे। घर, शेती आणि कुटुंबाच्या कामामध्ये महिलांचं महत्त्व वाढणार आहे। महिलांच्या मृत्यूनंतर त्यांची जमीन मुलांना किंवा वारसांना अगदी सहज मिळेल। विधवा किंवा घटस्फोटित महिलांसाठी जमीन हा एक मोठा आधार ठरतो। ही योजना आणि या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी काही अटी आहेत। यामध्ये अर्जदार महिला ही महाराष्ट्राची स्थायी रहिवासी असावी, पतीच्या नावावरती जमीन असणे त्यासाठी आवश्यक आहे आणि जमिनीवरचा सातबारा म्हणजेच दस्तऐवज हे अद्ययावत असणं आवश्यक आहे। पत्नीचं नाव हे सातबाऱ्यावरती नोंदवण्यासाठी पतीची संमती आवश्यक आहे। अर्जदार महिलेकडे आधार कार्ड, ओळखपत्र आणि आवश्यक कागदपत्र असणं बंधनकारक आहे। ही योजना केवळ वैवाहिक महिलांसाठीच लागू आहे। अर्ज करताना कुठलंही शुल्क हे आकारलं जाणार नाहीये। यासोबतच तुम्हाला काही कागदपत्रही जोडावी लागतील। त्यामध्ये पत्नीचं नाव आणि पतीचं आधार कार्ड, त्यानंतर पत्नीचं नाव असलेलं रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, सातबारा दस्तऐवजाची प्रत, पत्नीचे फोटोयुक्त ओळखपत्र, बँक खात्याचा तपशील, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, त्यानंतर पोलीस पाटील यांचा कायदेशीर पत्नी असल्याचा दाखला। तर यामध्ये आता अर्ज करताना तुम्हाला महिलेला आपल्या गावच्या तलाठी कार्यालयात जावं लागेल। तलाठी तुम्हाला स्वतः यासाठी अर्ज करून देतात, त्यामुळे तुम्हाला वेगळा फॉर्म भरण्याची गरज नाही। या प्रक्रियेसाठी कुठलंही नोंदणी शुल्क किंवा प्रमाणपत्र शुल्क किंवा अतिरिक्त शुल्क हे आकारलं जात नाहीये। अर्जाची पडताळणी झाल्यानंतर अंतिम मंजुरी उपविभागीय अधिकारी देतात। मंजुरीनंतर पत्नीचं नाव हे सातबारावरती अधिकृतपणे नोंदवलं जातं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं लक्ष्मी मुक्ती योजना ही खास महिलांसाठी सुरू करण्यात आली। याचा आपण लवकरात लवकर लाभ घ्यावा असं शासनानं विनवणी केलेली आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।